सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून सकाळच्या सुमारास गस्त घालणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाला विना नंबरचे टिप्पर आढळून आले। या प्रकरणी टिप्पर चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून होणाऱ्या अवैध रेती उत्खननावर नजर ठेवण्यासाठी महसूल मंडळ अधिकारी खंडेराव नागोराव पोटे यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत होते। यावेळी त्यांना विना नंबरचे एक टिप्पर आढळून आले। टिप्परची विचारपूस केली असता चालकानं समाधानकारक उत्तरे दिली नाहीत आणि उडवाउडवीची उत्तरे दिली। या प्रकारानंतर मंडळ अधिकारी खंडेराव नागोराव पोटे यांच्या फिर्यादीवरून नरसी पोलीस स्टेशन येथे टिप्पर चालक देवानंद भास्कर मोरे आणि टिप्पर मालक दत्ताराव तिडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमध्ये 2.5 ब्रास रेतीसह टिप्पर नरसी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेत। मंडळ अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पुढील तपास महसूल प्रशासन आणि पोलीस करत आहेत। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।